नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी एकूण 16 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फीज पेमेंट या ठिकाणी करायचं नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल कराड डिस्ट्रिक्ट सातारा यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रिन्सिपल या पदासाठी निघालेली आहे. एक वॅकन्सी या पदासाठी आहे. तुमचं BA झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत B.Ed तुमचं झालेलं असेल किंवा M.Ed झालेलं असेल, 5 ते 6 वर्षाचा अनुभव तुमचा टीचिंगचा असेल किंवा प्रिन्सिपल पदाचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर कोऑर्डिनेटर या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. BA तुमचं झालेलं असेल किंवा MA झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, सोबत B.Ed किंवा M.Ed झालेलं असेल, 3 ते 4 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर प्रायमरी टीचर 1ली ते 5वीसाठी या ठिकाणी 8 वॅकन्सी आहे. 12वी तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत D.Ed झालेलं असेल किंवा D.Ed झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल किंवा BSc B.Ed झालेलं असेल, 2 ते 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे अप्पर प्रायमरी आणि सेकंडरी टीचर 6वी ते 10वीसाठी 8 वॅकन्सी या ठिकाणी आहे. BA तुमचं झालेलं असेल किंवा BSc B.Ed झालेलं असेल किंवा D.Ed झालेलं असेल, 2 ते 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. एकूण 16 वॅकन्सीसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. निवड जी आहे तुमची डायरेक्टली मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. यशवंत हायस्कूल कराड या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी हजर व्हायचे आहे. इंग्लिश स्पीकिंगमध्ये तुम्ही फ्लुएंट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या क्वालिफिकेशन आणि अनुभवाच्या बेसिसवर त्या ठिकाणी दिलं जाईल. मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल जे आहेत त्या ठिकाणी कळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.